स्कंद 10वा अध्याय 64वा. नृगराजाची कथा. श्रीशुक म्हणतात, परीक्षिता, एके दिवशी साम, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले. तेथे पुष्कळ वेळपर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला. तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता. त्याला पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु ती मुले जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकली नाहीत. तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली. जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले. त्या सरड्याला पाहून आपल्या डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले. भगवान श्रीकृष्णांच्या करकमलाचा स्पर्श होताच सरड्याचे रूप टाकून तो एका स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रगट झाला. आता त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकू लागला होता आणि त्याच्या शरीरावर अद्भुत वस्त्रे, अलंकार आणि फुलांचे हार दिसू लागले होते. या दिव्य पुरुषाला सरड्याची योनी का प्राप्त झाली हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते तरी सुद्धा ते कारण सर्वसाधारण माणसांना माहीत व्हावे म्हणून त्यांनी त्याला विचारले, हे महाभागा, तू अत्यंत रूपवान आहेस. कोण तू? खात्रीने तू कोणीतरी श्रेष्ठ देव असावास असेच मला वाटते. हे कल्याणमूर्ते, कोणत्या कर्मामुळे तुला या योनीमध्ये यावे लागले? तुझी अशी दशा होणे योग्य नव्हते. आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो. तो आम्हाला सांगणे तुला योग्य वाटत असेल तर सांग. श्रीशुक म्हणतात, जेव्हा अनंतमूर्ती श्रीकृष्णांनी राजाला असे विचारले तेव्हा त्याने आपला सूर्यासारखा तेजस्वी मुकुट भगवंतांच्या चरणांवर टेकवून त्यांना प्रणाम करून म्हटले. नृग म्हणाला, प्रभो, मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग नावाचा राजा आहे. जर एखाद्याने आपल्यासमोर दानशूर पुरुषांचा उल्लेख केला असेल तर त्यावेळी माझे नावही आपल्या कानांवर आले असेल. हे प्रभो, आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही, म्हणून आपल्याला अज्ञात असे काय असणार आहे हे असूनही आपली आज्ञा म्हणून मी सांगतो. हे भगवन, पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत, आकाशात जितके तारे आहेत आणि पावसाळ्यात पाण्याच्या जेवढ्या धारा पडतात तितक्या गायी मी दान केल्या होत्या. त्या गायी दुधाळ, तरुण, साध्या, सुंदर, सुलक्षणी आणि कपिला होत्या. न्यायार्जित धनाने मी त्या प्राप्त केल्या होत्या. सर्वांना वासरे होती. त्यांची शिंगे सोन्याने मढविलेली होती आणि खूर चांदीने. रेशमी वस्त्रे, हार आणि दागिन्यांनी त्यांना सजविले होते. अशा गायी मी दान दिल्या होत्या. जे श्रेष्ठ ब्राह्मण कुमार सद्गुणी, शीलसंपन्न, कुटुंब पोषणास असमर्थ, सत्यशील, तपस्वी, वेदपाठी, शिष्यांना विद्यादान करणारे, चारित्र्य संपन्न आणि तरुण होते, त्यांना मी वस्त्रे, अलंकार देऊन गायींचे दान करीत असे. अशा प्रकारे मी पुष्कळ अशा गायी, जमीन, सोने, घरे, घोडे, हत्ती, दासींसहित कन्या, तिळांचे पर्वत, चांदी, अंथरुणे, वस्त्रे, रत्ने, गृहसामग्री आणि रथ इत्यादींचे दान केले. अनेक यज्ञ केले आणि पुष्कळ अशा विहिरी, तलाव इत्यादी बांधले. एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाची एक चुकलेली गाय माझ्या गायींमध्ये येऊन मिसळली. मला याची कल्पना नव्हती. मी नकळत ती गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली. जेव्हा ती गाय तो ब्राह्मण घेऊन चालला तेव्हा त्या गायीचा मूळ मालक त्याला म्हणाला, ही गाय माझी आहे. दान देणारा ब्राह्मण म्हणाला, ही माझी आहे, कारण नृगराजाने मला ही दान दिली आहे. ते दोघे ब्राह्मण आपापसात भांडण करीत आपलेच म्हणणे खरे आहे हे पटविण्यासाठी माझ्याकडे आले. एक जण म्हणाला, ही गाय आपण मला दिली आहे, व दुसरा म्हणाला, असे असेल तर तू माझ्या गायीची चोरी केली आहेस. ते ऐकून माझे चित्त गोंधळून गेले. मी धर्मसंकटात सापडलो आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेने म्हणालो की हिच्या बदल्यात मी आपणास 1 लक्ष उत्तम गायी देईन.
आपण ही गाय मला परत द्या. मी आपला सेवक आहे. नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडला आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातून वाचवा. राजन, मी हिच्या बदल्यात काहीही घेणार नाही, असे म्हणून गायीचा मूळ मालक निघून गेला. तू हिच्या बदल्यात 1,00,000च काय 10,000 आणखी गायी दिल्यास तरी सुद्धा मला नकोत, असे म्हणून दुसरा ब्राह्मण सुद्धा निघून गेला. देवाधिदेव जगदीश्वरा आयुष्य संपल्यावर यमराजाच्या दूतांनी मला यमपुरीत नेले. तेथे यमराजाने मला विचारले, राजा, तू अगोदर आपल्या पापाचे फळ भोगू इच्छितोस की पुण्याचे? तू केलेले दान आणि धर्म याचे फळ म्हणून तुला असा तेजस्वी लोक प्राप्त होणार आहे की ज्याला तोड नाही. प्रभो, तेव्हा मी यमराजाला म्हणालो, देवा, मी अगोदर पापाचे फळ भोगू इच्छितो. आणि त्याच क्षणी यमराज म्हणाला, पड जा. त्याने असे म्हणताच मी तेथून खाली पडत असतानाच पाहिले की आपण सरडा झालो आहे. हे प्रभो, मी ब्राह्मणांचा सेवक, दानशूर आणि आपला भक्त होतो. आपले दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा होती. आपल्या कृपेनेच माझी पूर्वजन्माची आठवण अजून नाहीशी झाली नाही. भगवन, आपण परमात्मा आहात. शुद्ध अंतःकरणाचे योगेश्वर उपनिषदांच्या दृष्टीने स्वतःच्या हृदयात आपले ध्यान करीत असतात. हे इंद्रियातील परमात्मन सरडा होण्याच्या मोठ्या दुःखामुळे मी विवेकहीन झालो असतानाही आपण साक्षात माझ्या दृष्टीसमोर कसे आलात? जेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते तेव्हा आपले दर्शन होते. हे देवदेवा, हे पुरुषोत्तमा गोविंदा, हे अविनाशी अच्युता, पवित्र कीर्ते, हे नारायणा, हे ऋषिकेशा, हे प्रभो, मी आता देवलोकी चाललो. आपण मला अनुमती द्यावी. हे श्रीकृष्णा, मी कोठेही असलो तरी माझे चित्त नेहमी आपल्या चरणकमलांवर स्थिर असावे. सर्व विश्वव्याप अनंत शक्ती ब्रह्मस्वरूप आपण सर्व विश्वव्याप अनंत शक्ती ब्रह्मस्वरूप अशा आपणास मी नमस्कार करीत आहे. हे वासुदेवा श्रीकृष्णा योगेश्वरा, मी आपणास नमस्कार करीत आहे, असे म्हणून मृगाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि आपल्या मुकुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन सर्वजण पाहत असतानाच तो श्रेष्ठ विमानात बसला. ब्राह्मणांना देव मानणारे, धर्माचा आधार असलेले देवकी नंदन भगवान श्रीकृष्ण क्षत्रियांना उपदेश करण्यासाठी म्हणून तेथे उपस्थित असलेल्यांना म्हणाले, जे लोक अग्नीसारखे तेजस्वी असतात ते सुद्धा ब्राह्मणांचे अल्पसे सुद्धा धन हिरावून घेऊन पचवू शकत नाहीत. तर मग स्वतःला लोकांचे स्वामी समजणारे राजे कसे पचवू शकतील? मी हालाहल विषाला विष मानित नाही, कारण त्याच्यावर उपाय आहे. पण ब्राह्मणांचे धनच महान विष आहे. ते पचविण्याचा पृथ्वीवर कोणताही उपाय नाही. विष केवळ खाणाऱ्याचेच प्राण घेते. आग पाण्याने विझवली जाऊ शकते, परंतु ब्राह्मणांच्या धनरूप अग्नीपासून जी आग उत्पन्न होते ती सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते. जर ब्राह्मणाच्या पूर्ण संमतीशिवाय त्याचे धन उपभोगले तर ते 3 पिढ्यांना नष्ट करते आणि जर बळजबरीने त्याचा उपभोग घेतला तर त्यामुळे भोगणाऱ्याच्या पूर्वजांच्या 10 पिढ्या आणि भविष्यातील सुद्धा 10 पिढ्या नष्ट होतात. जे मूर्ख राजे आपल्या राजलक्ष्मीमुळे आंधळे बनून ब्राह्मणांचे धन हिरावून घेऊ इच्छितात ते नरकात जाण्याचीच इच्छा करतात. स्वतःला अधपतनाच्या किती खोल खड्ड्यात पडावे लागेल हे ते पाहत नाहीत. ज्या उदार हृदय कुटुंबवत्सल ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले जाते, त्यांच्या रडण्याने पडणाऱ्या त्यांच्या अश्रूंच्या थेंबांनी जमिनीवरील जितके धुलीकण भिजतात तितकी वर्षेपर्यंत ब्राह्मणांचे धन हिरावून घेणाऱ्या उच्छृंखल राजांना आणि त्यांच्या वंशजांना कुंभीपाक नरकांमध्ये दुःख
भोगावे लागते. जो माणूस आपण किंवा दुसऱ्यांनी ब्राह्मणांना दिलेली वृत्ती हिरावून घेतो तो 60,000 वर्षे विष्ठेतील किडा होतो. म्हणून मला वाटते की ब्राह्मणांचे धन नजरचुकीने सुद्धा माझ्या खजिन्यात येऊ नये. कारण जे लोक ब्राह्मणांच्या धनाची इच्छा करतात ते या जन्मामध्ये अल्पायुषी शत्रूंकडून पराभूत आणि राज्यभ्रष्ट होऊन जातात. तसेच मृत्यूनंतर सुद्धा दुसऱ्यांना त्रास देणारे सापच होतात. म्हणून माझ्या आप्तांनो, ब्राह्मणांनी जरी अपराध केला तरी सुद्धा त्यांचा द्वेष करू नका. त्यांनी जरी मारले किंवा पुष्कळसे शिव्या शाप दिले तरी तुम्ही त्यांना नेहमी नमस्कारच करा. मी जसा सावध राहून वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करतो त्याचप्रमाणे तुम्हीही करा. जे असे करणार नाहीत त्यांना मी शिक्षा करीन. नकळतही ब्राह्मणाचे हिरावून घेतलेले धन हिरावून घेणाऱ्याचा अधपात करते. जसे ब्राह्मणाच्या गायीने राजा नृगाला सरडा केले. सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकावासियांना अशा प्रकारे उपदेश करून ते आपल्या महालात निघून गेले. अध्याय 64 समाप्त.